श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे। यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे। लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते। आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलायचे आहेत आणि मगच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे,
अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। तर ह्या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर खडेमीठ सुद्धा घ्यायचे आहे। खडेमिठामध्ये सुद्धा जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, नजर दोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात। त्याचबरोबर आपल्याला 2 फुलाच्या लवंगासुद्धा घ्यायच्यात। लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। तसेच लवंगांपासून आपण जेव्हा आपण उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपलं भाग्य उजळवायचं काम हे लवंगा करत असतात। त्याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या। देठासकट ज्या मिरच्या असतात त्या आपल्याला लाल घ्यायच्या आहेत। आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्या आहेत। त्याचबरोबर ह्या वस्तू घरातनं फिरवून झाल्या की आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, नजर दोष, करणी-बाधा, दुःख, दारिद्र्य हे दूर झालेले आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या घरावरनं ह्या वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा उतरवून टाकायच्यात। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात। आता तुम्ही गावा साईडला राहत नाही, तुमच्याकडे चूल नाही तर काय करायचं, तुमच्या घराच्यापासून थोडं लांब जायचं, दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्यात। एकदा ह्या वस्तू बाहेर फेकल्या की आपल्याला अजिबात मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे। त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आगमन करत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।